वा. वा. वा, खूप छान. आपण स्वप्नील भिसे यांच्याबरोबर पॉडकास्टच्या दुसऱ्या भागाची आपण सुरुवात करतोय. गेल्या भागामध्ये स्वप्नीलकडून आपण ऐकलेलं होतं स्वप्नीलचा सगळा सांगीतिक प्रवास सुरू कसा झाला, स्वप्नीलच्या शाळेतल्या आठवणी ऐकल्या होत्या, स्वप्नीलचे विविध गुरुवर्यांकडून त्याने घेतलेलं शिक्षण याविषयी आपण चर्चा केली होती. स्वप्नीलचं वादनसुद्धा आपण तेव्हा ऐकलं होतं. आज पुन्हा एकदा या भागाची सुरुवातसुद्धा आपण स्वप्नीलच्या उत्तम अशा वादनाने झालेली आहे. स्वप्नील, आत्ता हे वाजवलं हे काय होतं? बहुतेक हा पेशकार होता का? अरे वा, नक्कीच पेशकार होता हा. तबला वादनातलं सगळ्यात विलंबित लयीत वाजणारा हा प्रकार आहे. बरं. विलंबित म्हणजे कमी स्पीडमध्ये, ज्याचं ठेक्याशी नातं आहे. बरं. ठेक्यातनं ह्या पेशकार या रचनेचा जन्म झाला. तीन तालाचे बोल धा धिन यातून हा पेशकार येतो. बरं. पेशकार ही खूप म्हणजे तबलावादकाच्या प्रतिभेला चालना देणारी अशी एक रचना आहे, ज्याच्यामध्ये वेगवेगळे नाद, वेगवेगळ्या लयी, वेगवेगळ्या प्रकारचे बोल येऊ शकतात, वेगवेगळ्या जाती येऊ शकतात. तसा हा, आणि मुख्य म्हणजे पेशकार म्हणजे फिक्स्ड नाही, ते ऑन द स्पॉट उपज ज्याला म्हणतो, उपज म्हणजे एखादा विचार येतो डोक्यामध्ये, त्याला उपज म्हणतात, आणि तो उपज अंगानी वाजवणं. बरोबर. तर असा एक प्रकार पेशकारचा एक थोडा. आणि हा पंजाब घराण्याचा पेशकार, म्हणजे त्याचं उस्ताद अल्लार काका साहेबांचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे पंजाब घराण्यामधलं, हो. तर त्यांच्या भाषेचा हा पेशकार मी प्रयत्न केला. एक अशी पेशकाराविषयी माहिती समजलेली होती माझ्याच गुरुवर्यांकडून. त्यांनी सांगितलेलं होतं की दरबारी जेव्हा वादन व्हायचं, दरबारात जेव्हा वादन व्हायचं राजासमोर किंवा त्यावेळेच्या मान्यवरांसमोर, तेव्हा त्या तालाची केलेली कलाकाराने त्याच्या मनातली मांडणी, वा, आणि तो पहिला पेश तो पेशकार. बरोबर अशी. तर पेशकार म्हणजे दरबारामध्ये, राजा महाराजांच्या दरबारामध्ये खलिता घेऊन, एखादा संदेश घेऊन जो व्यक्ती यायचा, जो पेश करता था, उस आदमी को पेशकार कहते थे. तर तो काहीतरी पेश करणार आहे. किंवा नंतर हळूहळू त्या टर्म्स बदलत गेल्या. काही कला सादर करणाऱ्या व्यक्तीला पेशकार म्हणायला लागली. मग ते रचना, ती कन्सेप्ट इथे आली आता. आपण सगळ्या ह्या तुझ्या सांगीतिक आता पुढचा जो प्रवास आहे त्याविषयी आपण ह्या भागामध्ये चर्चा करणार आहोत. सवाई गंधर्व महोत्सव, सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव, सप्तक महोत्सव, हरिवल्लभ यासारख्या प्रतिष्ठित महोत्सवांमध्ये तू वादन केलं आहेस. तर कोणता कार्यक्रम अविस्मरणीय होता आणि ह्या सगळ्या महोत्सवांमध्ये वाजवतानाचा अनुभव कसा होता? आपल्या भारत देशामध्ये हे सगळे महोत्सव होतात, अतिशय मोठे, ही सगळी नावं आहेत. आणि मला ह्या सगळ्या महोत्सवांमध्ये संधी मिळत आहे वाजवण्याची, हे माझं भाग्य आहे. मला काही वर्षापूर्वीच फोन आला सवाई गंधर्व मंडळाकडून. तर इतका मला आनंद झाला की मला पहिला आहे, नाही प्रत्येक कलाकाराचं हे स्वप्न असतं की सवाई गंधर्वसारख्या मोठ्या स्टेजवर आपली कला प्रस्तुतीकरण, आपली सेवा करावी. तर पंडित भीमसेन जोशींच्या नावाने जो सुरू झाला
पंडित भीमसेन जोशी म्हणजे सवाई गंधर्व महोत्सव, त्यांचे गुरु. हो, सवाई गंधर्व. तर तो पण मी ज्यावेळी वाजवलं तेव्हा भीमसेन जोशीजींच्या स्मरणामध्ये हो. तर ते वर्ष होतं. श्रीमती अपूर्वा गोखलेजी आणि श्रीमती पल्लवी जोशीजी यांच्या सहगायनाला मी तेव्हा साथ केली. मला खूप आनंद झाला की मला तिथे वाजवायची संधी मिळाली आणि इतका मोठा ऑडियन्स मी पहिल्यांदा तेव्हा बघितला. आणि सवाईचा पुण्यातला ऑडियन्स हा सगळ्यांना सर्वश्रुत आहे की अगदी लहान मुलांपासून तरुण मुलांपासून ते बुजुर्गांपर्यंत सगळे, त्याच्यात अनेक कलाकार सुद्धा असतात, वेगवेगळ्या फील्डमधले सगळेजण तिथे आलेले ऐकायला येतात. तर तो एक वेगळाच मला एक्सपिरियन्स तिथे मिळाला. पण सवाईमध्ये वाजवणं म्हणजे खरे दर्दी समोर बसलेले असतात किंवा ते व्यासपीठ इतक्या थोरा मोठ्यांचे त्या व्यासपीठावर त्यांनी कला सादरीकरण केलेली आहे की तिकडे बसलेलं भारावले पण. तर ते वाजवताना काही त्याच्यात आपल्याला खरंच मला त्या वाईब्स जाणवतात. त्या वाईब्स जाणवतात, खरंच सांगतो. म्हणजे इतक्या मोठ्या लोकांना आम्ही तर अनेक व्हिडिओज बघत आलोय सवाई गंधर्व महोत्सवाचे, जिथे उस्ताद झाकीर हुसेनजींनी वाजवलं, पंडित हरिप्रसाद चौरसियाजी, पंडित शिवकुमार शर्माजी आहेत, पंडित जसराजी, म्हणजे खूप मोठ्या मोठ्या लोकांचं. तर तिथे वाजवायला बसल्यावर तो नक्की एक थोडी जबाबदारी पण वाटली, परंतु इथे काहीतरी मोठं कार्य झालेलं आहे याचा एक आम्हाला तो नक्कीच अनुभव, त्याची अनुभूती मला आली त्या दिवशी. नक्कीच. पण इतके मोठ्या कार्यक्रमांमध्ये वाजवताना किंवा ते कार्यक्रम प्रत्यक्ष बसल्यावर मन चालायला लागतं, हात चालायला लागतो, विचार सुरू होतात आणि त्या पद्धतीने आपलं पेशकारी किंवा आपलं सादरीकरण होतं. पण कार्यक्रम सुरू होण्याच्या आधी 5 मिनिटं किंवा काही काळ असा असतो जो धाकधुकीचा असतो, म्हणजे प्रत्यक्ष जाऊन स्टेजवर बसण्याच्या आधी. तर काय चाललेलं असं मनात? ह्या प्रश्नाचं मी वेगवेगळ्या अँगलनी उत्तर देऊ शकतो. लहान असताना माझ्या मनात काय चालायचं कार्यक्रम वाजवत असताना, तर तेव्हा काहीच कळायचं नाही. त्यामुळे मी बिंदास होतो. थोडं वय वाढायला लागलं, कारण लहान मुलांचं कौतुक होतं. थोडं मोठं झाल्यावर एक 16-17 वर्षाचं झालो आपण, की प्रत्येक वेळी लहान आहे म्हणून कौतुक होईल असं नाही. तर त्यामुळे कार्यक्रमात च्या अगोदर काय विचार करायचा किंवा कार्यक्रमात माझं गोल काय, की मला टाळ्या मिळवणं हे गोल तेव्हा असायचं त्या वयामध्ये, की मी टाळी मिळवण्यासाठी काय करू शकतो. तर हा विचार यायचा, त्या दृष्टीने मी प्रयत्न करायचो. पण नंतर हळूहळू अजून थोडा त्याच्यात एक्सपिरियन्स मिळत गेला. तर कार्यक्रमाच्या सुरुवातीला थोडं मेडिटेटिव्ह म्हणजे थोडं शांत बसणं किंवा ज्यांना संगत करतोय त्यांच्या मूडप्रमाणे की त्यांच्या रागामध्ये राहणं, माझा सोलो असेल तर माझ्या तालामध्ये असणं, तर हे मला आवश्यक वाटतं आणि मी ते तसं करतो. तानपुरा हे सगळ्यात पूर्ण कोणत्याही प्रकारचं संगीत आपल्या शास्त्रीय संगीतातलं आहे, त्याच्यात तानपुरा हे खूप महत्त्वाचं आहे. तर कार्यक्रमाच्या अगोदर आम्ही फक्त तानपुरे जुळवणं ह्यासाठी आम्ही 1 तास ग्रीन रूममध्ये पहिले पोचतो. आणि म्हणजे तुम्ही ॲक्च्युली प्रश्न 5 मिनिटासाठी विचारला होता, पण थोडंसं मला हे ॲड करावं वाटलं, कारण तानपुऱ्याशिवाय संगीत नाही. आमची ही वाद्य, आपली ही वाद्य जी आहेत, हा काळीचा तबला आहे. तर मी ज्यांच्या साथ करत असेल तर तो त्यांच्या स्वरामध्ये मिळवणं, तर हे खूप आवश्यक आहे. तर जसं लहान बाळाची जास्तीत जास्त लहान बाळ कोणाला ओळखतं? आईला ओळखतं, आई वडिलांना ओळखतं. तसं कलाकारांचं ओळख ही तानपुराबरोबर असली पाहिजे. तर जितकं जास्ती वेळा दिवसातनं तुम्ही ते तानपुरा ऐकाल तेवढं तुम्हाला, तर ते कार्यक्रमाच्या आधी तेच करणं की तानपुरा ऐकायचा आणि त्यात राहायचं जास्तीत जास्त. तर त्याच्यानी कार्यक्रम म्युझिकल होण्यासाठी मदत येते आणि आपलं लक्ष केंद्रित एका स्वरावर. तानपुऱ्याचं कार्य तेच आहे की स्वर देणं, स्वराचा भरणा देणं. क्या बात. पंडित उल्हास कशाळकर, पंडित अजय चक्रवर्ती किंवा पंडित नीलाद्री कुमार, पंडित प्रवीण गोडखिंडी यासारख्या दिग्गजांसोबत तू वादन केलंयस. तर या कलाकारांसोबत वाजवतानाचे काय अनुभव होते? प्रत्येकासोबत वाजवताना स्वतःला कसं तू तयार केलंस किंवा त्यांच्यासोबत कसं जुळवून घ्यावं लागतं? नक्कीच. ही इतकी मोठी नावं आहेत आणि मला खूप लहान वयापासून अशा प्रकारे मला गुरूंनी ट्रेन केलं आणि अशा संधी पण मिळत गेल्या की ह्या मोठ्या सगळ्या गुरूंचे शिष्य पहिले मी त्यांच्याबरोबर वाजवलं आहे. बरं, ओके. म्हणजे माझी प्रोसेस अशी झाली की आता मी पंडित उल्हास कशाळकर गुरुजींबरोबर संगत केली किंवा अपूर्वाताई पल्लवीताईंचं मी नाव घेतलं, तर त्यांचे
त्यांचे गुरु अपूर्वाताईंचे गुरु पंडित मधुबुवा जोशी यांच्या तालमीला मी जाऊन बसायचो, की ते जेव्हा मुलांना शिकवायचे तर तेव्हा मी संगत करायचो तिथे बघ. किंवा युथ फेस्टिवल असेल कॉलेजमध्ये तर तेव्हा या मोठ्या गुरूंचे शिष्य तिथे यायचे स्पर्धेच्या निमित्ताने असेल किंवा कार्यक्रमात. तर अशा प्रकारे सुरू झाले की आधी त्यांच्या आणि म्हणजे त्यांची शैली जी आहे गाण्याची असेल किंवा वाद्यवादनाची असेल त्या शैलीची आधी ओळख झाली. सो त्यामुळे त्यांच्या कलेविषयी किंवा त्यांच्या प्रस्तुतीकरणाविषयी थोडा एक माहिती थोडी त्यांच्याबद्दल माहिती परफॉर्म करण्याच्या आधी असते आणि तो एक थोडा स्व अभ्यास पण केलेला असतो मैफिलीला जाण्याच्या आधी. आणि गुरूंनी इतके संस्कार दिलेत किंवा मूल्य जी दिलेली आहेत की ॲक्च्युअलीमध्ये वाजवणं आणि तबला वादकाच्या ड्युटीज काय आहेत, तबलावादक नुसतं किंवा संगतकाराचे कर्तव्य काय आहे तिथे मोठ्या कलाकारांबरोबर साथ करताना, की बारीक बारीक गोष्टी असतात की वेळेत पोचणं, त्यांच्या आधी पोचणं, कलाकाराच्या नंतर नाही पोचायचं कधी, मुख्य कलाकाराच्या त्यांच्या आधी पोचायचं, आपलं वाद्य तिथे जुळवून ठेवणं, त्यांना काय हवंय काय नको ह्याच्याकडे अवेअरनेस असला पाहिजे. त्यानंतर अगदी वाजवताना काय वाजवायचं, केव्हा वाजवायचं, केवढं वाजवायचं, काय नाही वाजवायचं. तर हे मैफिली ऐकून आणि ह्या प्रोसेसमधून कळतं असं. आणि ही इतकी नावं मोठी आहेत किंवा ह्यांनी एवढं संगीतातलं जग पाहिलेलं आहे की ते साथ करणाऱ्यांना एक म्हणजे ते विद्यापीठ आहे, त्यांच्याकडून शिकायला मिळतं त्यावेळेला. खरंच खूप. तर असा काही एखादा संस्मरणीय किस्सा आहे का की आपले गुरु तर आहेतच पण ज्यांना साथ केली त्यांनी पण काहीतरी आपल्या ज्ञानात भर घातली? मला प्रत्येक प्रोग्रॅममध्ये नक्की शिकायला मिळतं आणि मी त्याच दृष्टीने जातो. कारण जसं मी मागच्या भागात सांगितलं होतं की माझे गुरु हे प्रत्येक तालमीला गेल्यावर नवीन देतात मला. म्हणजे असं नाही की नवीन विद्या दिली आहे, नवीन मॅटर दिले असं नाही, मॅनर पण आपण शिकतो. आज एकच गोष्ट वेगळ्या दृष्टीने कशी बघितली. तर प्रत्येक कलाकाराकडून मला नक्कीच खूप शिकायला मिळतं. तर काही कलाकारांचं जसं त्यांच्याकडे विद्येची सहजता आहे, विद्या जोपासतात. नक्कीच प्रत्येक कलाकाराकडे विद्या असते, परंतु काहींचं तंत्र खूप तयार असतं, काहींची विद्या खूप अगाध असते. तर अशा वेगवेगळ्या गोष्टी मला वेळोवेळी शिकायला मिळाल्या. असं कधी झालं खूप मैफिली तू अजून पुढे गाजवशीलच, पण आयुष्यातली आत्तापर्यंत अशी एखादी मैफल आठवली खरोखर अवघड होती किंवा त्यावेळेला खरंच कठीण गेलं हे? मला वाटतं की गुरुपौर्णिमा बरं ही सगळ्यात अवघड असू शकते असं मला वाटतं. कारण ती अल्टिमेट परीक्षा असते आणि पण मिक्स्ड फिलिंग असतात गुरुपौर्णिमेच्या मैफिलीमध्ये, की वर्षभर गुरूंनी जे शिकवलं आहे आपल्याला किंवा आपण जे शिकलोय, इवन बाहेरच्या जगात पण आपण कार्यक्रम अटेंड करतो, ऐकतो, त्या सगळ्यांनी आपण आपल्याला किती विकसित केलंय, काय आपलं अभ्यास चालू आहे हे त्या एक अर्ध्या तासाच्या परफॉर्मन्समध्ये सगळं त्याचा अर्क आला पाहिजे. तर हे मला चॅलेंजिंग वाटतं नक्कीच. पण ह्यानंतर म्हणजे गुरूंशी हे मी डिस्कस केलं तेव्हा मला म्हणजे डिस्कस नाही म्हणजे मार्गदर्शन घेतलं याबद्दल. तर तेव्हा असं लक्षात आलं की प्रत्येक प्रोग्राम किंवा प्रत्येक कार्यक्रम हा गुरुपौर्णिमेसारखा मानून वाजवला पाहिजे, हा त्यांनी मला विचार दिला. त्यामुळे कोणता कार्यक्रम लहान मोठा नाही आणि किंवा तर प्रत्येक कार्यक्रम हा माझ्यासाठी तितकाच अवघड आहे आणि तो गुरुपौर्णिमेचाच दर्जा मी देतो. कारण प्रत्येक कलाकार हा एक गुरु असतो आणि मला त्यांच्याकडनं नक्कीच शिकायला मिळतं. मस्त. कधी स्टेजवर असं झालंय की एखाद वेळेला वाजवताना, एखाद्या मैफिलीत वाजवताना कधी एखादी चूक झाली? कारण वाहवा आपल्या वादनाला वाहवा नेहमीच मिळते, पण असं कधी झालंय की प्रेक्षकांकडून चूक प्रेक्षकांना दिसली? असं कधी झालंय? खूप छान प्रश्न आहे, मला अत्यंत आवडला प्रश्न. कारण असा एक पिरियड आला होता की मी चुकतच नाही आहे. तर हा पिरियड येणं म्हणजे काय आहे की मी सगळं फिक्स केलेलं वाजवलं आहे, मी चुकत नाही म्हणजे मी फिक्स करून वाजवतो आहे. तर हे खूप वाईट आहे संगीतामध्ये की सगळं फिक्स करून ह्याचं काही चुकतच नाही आहे म्हणजे हा परफेक्शनिस्ट आहे. तर असं नाही व्हायला पाहिजे की चुकलंच पाहिजे स्टेजवर. कारण ही विद्या आहे, जसं वेस्टर्न म्युझिक आहे, वेस्टर्न म्युझिकमध्ये नोटेशन वाचून वाजवणं असतं. तर
तसं भारतीय शास्त्रीय संगीतात नाही केलं नाही, जात. हो. त्यामुळे ऑन द स्पॉट उपच करणं किंवा जो विचार येईल तो तेव्हा लय असेल, त्याची भाषा असेल, त्याचा छंद असेल, त्याचं काव्य असेल, ह्या काही पॅरामीटर्स जे आहेत त्यांचा अवेअरनेस ठेवून तुम्हाला तिथे उपज करावी लागते. बरोबर. तर मला गुरूंनी हे जाणीव करून दिली, अरे तुझं चुकत नाही आहे. तर मला वाटायचं की नाही, अरे माझं चुकत नाही आहे. तर हे पण तसं नव्हतं ते, की थोडं चुकलंही पाहिजे, तर त्याच्यातून आपण शिकतो. तर मी खूप प्रयत्न करीन आता पुढे की माझ्याकडनं खूप चुका होतील आणि असं मी प्रयत्न करीन. नक्कीच. तर चुकांमधनं शिकायला त्यातून खूप तू शिकशील, त्यातून शिकेन खूप मी. आपल्याला चांगलं ऐकायला मिळेल. Yes, संगीताची सेवा yes, होईल yes, अजून. नक्कीच. सोलो वादन कठीण की सात संगत कठीण? म्हणजे सात संगतीचे वर अनेक प्रकार आहेत. म्हणजे शास्त्रीय गायन प्रकाराबरोबरची सात संगत असेल किंवा एखाद्या वाद्याबरोबरची सात संगत असेल, कथ्थक सारख्या नृत्य प्रकाराबरोबरची सात संगत असेल. पण सोलो वादनात कसं आपण राजा असतो, म्हणजे आपण बसतोही मध्ये, साईडला लेहरा असतो. तर ते जास्त आवडतं का सात संगत? कारण सोलो वादनाचं काय होतं की क्लास किंवा तालमीला जाणं गुरूंकडे, शक्यतो सोलो वादनाची तालीम होते. म्हणजे लहानपणापासून सोलो वादनाचीच तालीम झाली. सात संगतीची तालीम ही खूप नंतर सुरू होते. बरोबर आहे, एक्झॅक्टली. तर सोलो वादन गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने असेल, तो एक कम्फर्ट झोन तयार झालेला असतो की हा मला माहिती आहे, मी हा रियाज केलेला आहे, या गोष्टी वाजवेन. मग त्याच्यात काही पर्सेंटमध्ये रिस्क, कॅल्क्युलेटेड रिस्क असतात, काही प्रमाणात फिक्स गोष्टी असतात. परंतु संगत करणं जास्ती कठीण आहे. नक्कीच कोणत्याही प्रकारची संगत करणं हे कठीण आहे. कारण जसं मगाशी मी सांगितलं की तबला वादकाची कर्तव्य काय आहेत किंवा काय त्यांनी, तर ह्याच्यात बऱ्याच गोष्टी येतात. खूप मोठा विषय हा, पण थोडक्यात सांगायचं झालं तर संगत करताना मला 1-2 मिनिटाचा जेव्हा संधी मिळते वाजवण्याची, की थोडंसं तुमचं कला कौशल्य दाखवा, तर तेव्हा किती वाजवलं पाहिजे, काय वाजवलं पाहिजे, तर ते फिक्स करून नाही वाजवू शकत मी. कारण मुख्य कलाकार कोणत्या लईमध्ये बंदिश मांडतील हे प्रेडिक्ट नाही करू शकत आपण. किंवा कोणती बंदिश असेल, त्याचे शब्द कोणत्या छंदात आहेत, कोणत्या तालामध्ये आहेत, तर हे माहीत नसतं. किंवा ज्याला आपण साथ करतो त्याला ओव्हरपॉवर नाही करून चालत. ओव्हरपॉवर नाही करत. आणि कधी कलाकाराचा मूड काय, कारण हे शेवटी ही संगीत विद्या आणि सायकोलॉजी, संगीत हे इतकं मोठं आहे की त्याचा सायकोलॉजीशी संबंध आहे, पुन्हा अध्यात्माशी संबंध आहे, क्रीडेशी संबंध आहे, गणिताशी तर खूप मोठा संबंध आहे. नक्कीच आहे. त्यामुळे त्या कलाकाराचा मूड कशा पद्धतीचा आहे, त्याची सायकोलॉजी ओळखणं. तर त्यामुळे आम्ही शक्यतो शुद्ध ठेका ह्याला प्रेफर करतो. कारण शुद्ध ठेका आता फार दुर्मिळ होत चाललाय. आम्ही ज्या बुजुर्गांचं ऐकत आलो की फार तेव्हा मध्ये मध्ये वाजवणं हे पण नसायचं पूर्वीच्या काळी. साथ करतोय म्हणजे साथ करतोय. तर शुद्ध ठेक्याकडे लक्ष देणं, ठेक्याचे गुणधर्म काय आहेत हे नीट केलं तरच एक कलाकाराला कम्फर्ट झोन तयार होतो किंवा त्याची कला वर घेते. एक इथे मला प्रश्न ऍड करावा असं वाटतो, तो म्हणजे आता तू शब्द वापरला शुद्ध ठेका. जी मुलं बघतायत, जी मुलं पॉडकास्ट बघतायत, त्यांना असा प्रश्न पडू शकतो की सर मग ताल म्हणजे काय आणि ठेका म्हणजे काय? बरोबर. तर काय फरक आहे ताल आणि ठेका? येस, खूप छान प्रश्न आहे. तर ताल हा शब्द तल ह्या धातूपासून आलाय. तल हा संस्कृत शब्द आहे. हाताचा तळवा. तर उजव्या हाताने डाव्या हातावर आघात केल्यावर टाळी वाजते. ओके. तर हा आवाज येतो. तर ह्या टाळी, तर पूर्वीच्या म्हणजे आपली ही विद्या अगदी 5000 वर्षापूर्वीची विद्या आहे. पूर्वी ते कनक कोळ, आता जे दाक्षिणात्य पद्धतीमध्ये ते पढंत करतात. वेगवेगळ्या त्यांच्या भाषेतली वेगवेगळी कोरवाई असतील, वेगवेगळी गणिताची कॉम्बिनेशन्स असतील, काही कन्सेप्ट असतील. तर ह्या तल जो हे ताल देणं, हाताने ठेका देणं, हे ठेका नाही, ठेका तर आपण नंतर येतो, ताल देणं. तर धा दिन दिन्ना, धा दिन दिन्ना, धा तीन तीन ता त्रक दिन दिन्ना धा. तर आता ह्याच्यात पण तुम्ही बघितलं की मी पहिली टाळी जोरात वाजवली, कारण ती समेची टाळी. सम हे अल्टिमेट गोल असतं प्रत्येक कलाकाराचा. आणि बाकी हे ज्या टाळ्या दिल्या त्यातल्या मधल्या पोटमात्रा म्हणतो आम्ही, किंवा खंडांच्या विभागाच्या टाळ्या असतील, हात बाहेर काढून जी क्रिया केली जाते, ह्या सगळ्या क्रिया आहेत. तर ही खालीची क्रिया, निशब्द क्रिया, ह्याचा आवाज येत नाही. याचा आवाज आला तर ही सशब्द क्रिया आहे. किंवा हळू टाळी वाजवणं ही मधल्या मात्रांची. तर
ही क्रिया पहिले शिकवली जाते तालवादकांना. इवन बाकी पण तालाशी रिलेटेड जेवढ्या विद्या आहेत, कला आहेत त्याच्यामध्ये. आणि ठेका तर नुसता ताल मी हाताने वाजवतोय आणि गायक बंदिश गातोय, त्यापेक्षा पुढे काहीतरी म्हणजे अन्न वस्त्र निवारा ह्या जशा आपल्या मूलभूत गरजा आहेत, पण त्याच्या पुढे सुद्धा विकास केला, विकसित झालो आपण. तर नुसतं टाळी वाजवण्यापेक्षा नाद, छान वाद्याचा छान नाद येणं एक्सपेक्टेड आहे, किंवा त्या दृष्टीने काही ठेके तयार केले गेले. बरोबर. हे ठेक्यांची उत्पत्ती खूप पूर्वीची आहे, त्याबद्दल आता नाही म्हणलं, पण नादविद्या आहे, तबला ही नादविद्या आहे. हो, तर जसं 3 तालचा ठेका वाजवतो, तर धा धा दिन दिन दा, धा दिन दिन दा, धा दिन दिन दा, धा दिन दिन दा, धा. आता मी ह्या प्रत्येक अक्षराला वेगवेगळ्या वजनाने वाजवलं, कारण 16 अक्षर आहेत, ती सगळी सारखी नाही वाजत, कारण त्याची आकृती बघितली पाहिजे. ही गोलाकार आकृती, हा 3 ताल होता, हा ठेका होता, 3 तालाचा ठेका वाजवला. ह्याच्यात सुद्धा गाण्याला उपयुक्त जे बोल वाजले जातात त्याला स्पेसिफिकली ठेके म्हणतात. बरं. जसं आता 3 तालाला जर मी ताल मानलं, कारण त्याच्या नावातच आहे 3 ताल, त्याचे जे बोल आहेत धा दिन दिन दा धा दिन, तर ह्याच्याच सारखा दिसणारा, म्हणजे त्याचे अवयव म्हणजे आम्ही म्हणतो की खंड, विभाग, टाळी खाली, हे सगळं सारखं, फक्त शब्द थोडेसे वेगळे, असा ताल तिलवाडा आहे. बरं. जो गाण्याच्या संगतीसाठीच तयार झाला. तर तो पण म्हणजे धा दिन दिन हा 3 ताल झाला, धा दिन दिन धा, धा तिन तिन ता, टक दिन दिन धा, धा तिटकिट धिन दिन, धा धा तिन तिन ता तिटकिट धिन दिन, धा धा दिन दिन धा तिटकिट धिन तक धिन धा धा. म्हणजे अशा प्रकारे त्या ठेक्याच्या रचना केल्या गेल्या. सुंदर. हे ऐकायला इतकं छान वाटतंय ना. तर आता ह्याच्या पुढच्या प्रश्नाकडे आपण बघूया. तर 2023 मध्ये आकाशवाणीचा ए ग्रेड मिळाला, आणि हा क्षण कसा खास होता? अतिशय म्हणजे आनंदाची गोष्ट माझ्यासाठी आहे. सगळ्यात पहिले आकाशवाणी केंद्र मुंबई ह्या तिथे मला जाण्याची संधी मिळाली, म्हणजे मी 2रीत असताना शाळेमध्ये, आपल्या शाळेतर्फे मी गेलो होतो. मला आपल्या शाळेतलेच शिक्षक घेऊन गेले होते. आकाशवाणीवर लहान मुलांसाठी कार्यक्रम असायचे, तर तेव्हा पहिल्यांदा मी आकाशवाणी केंद्र बघितलं, आणि आम्हाला खूप सांगितलं होतं की इथे आवाज चालत नाही. सगळ्या इन्स्ट्रक्शन्स दिल्या होत्या की खूप मोठे कलाकार इथे प्रस्तुतीकरण करतात, तर इथे छान तुम्ही परफॉर्म करा. आमच्याकडनं खूप अप्रतिम तयारी करून घेतली होती. तर तेव्हा पहिल्यांदा मी ऑल इंडिया रेडिओवर गेलो. त्यानंतर अनेक वर्षानंतर म्हणजे 2023 मध्येच मला ह्या ग्रेडच्या परीक्षेसाठी मी पुन्हा एकदा गेलो रेडिओमध्ये, आणि माझ्या गुरूंची म्हणजे श्री प्रवीण करकरे गुरुजींची खूप इच्छा होती की मला ऑल इंडिया रेडिओची ग्रेड मिळावी असं. तर त्या दृष्टीने त्यांनी मला खूप मार्गदर्शन केलं. माझे गुरु पंडित योगेश समसीजी यांनी पण माझ्याकडनं खूप तयारी करून घेतली, कारण तिथे बरेच ताल वाजवायचे असतात. असं नाही की 2-4 ताल तयार केलेत, तर खूप त्याचा सिलेबस असतो. तर ते तयार केलं, आणि त्याच्या लेवल्स असतात. आधी एक फ्रेशर असल्यामुळे त्याची एक परीक्षा असते, मग पुन्हा अपग्रेडेशनची परीक्षा असते. तर तो रिझल्ट आल्यावर मला खूप आनंद झाला, आणि मला म्हणजे माझ्या गुरूंचं स्वप्न त्यांच्या आशीर्वादामुळे आणि माझ्या पालकांच्या आशीर्वादामुळे पूर्ण झालं, ह्याचा मला खूप आनंद झाला. वंडरफुल. प्रसिद्धी आणि समाधान, हो, यापैकी काय महत्त्वाचं वाटतं? यातून तू काय निवडशील आणि का? प्रसिद्धी आणि समाधान. समाधान अर्थातच. प्रसिद्धी कोणाला नको असते हे तर म्हणजे मानव आहे आपण, म्हणजे माणूस आहे, माणसाला आवडतंच की छान प्रसिद्ध झालो आपण. पण मला वाटतं की समाधान हे फार महत्त्वाचं आहे. आणि माणूस म्हणजे मी स्वतःला कायम विद्यार्थी दशेतच बघायला मी प्रेफर करेन. प्रसिद्ध झालं की थोडं भावना येऊ शकते की मी कलाकार म्हणजे झालोय काय, मोठा झालोय का, असं वाटू शकतं.
आणि त्याच्यानी प्रसिद्धी ही थोडी विद्येला दूर करू शकते बरं. असं मला वाटतं. तर ते मला घडलेलं नाही, नको आहे मला. त्यामुळे मला नक्कीच समाधान जास्ती आहे. आणि मी जे शिकतोय, जी संगीतिक प्रवास माझा चालू आहे, शैक्षणिक प्रवास चालू आहे, तर तो मी एन्जॉय करतोय आणि त्याचं मला जास्ती समाधान मिळतं. किती मोठा स्टेजवर वाजवणं किंवा ह्याच्यापेक्षा ते आहेच, त्याचं समाधान नक्कीच मिळतं, कारण ते पण एक आवश्यक आहे. परंतु माझं चांगलं वाजलं की नाही किंवा म्हणजे माझा जो रिझल्ट आहे त्यात छान मिळतोय की नाही, तर ते एक ॲनालिसिस करून गोष्टी बरोबर होतात की नाही. नुसतं ग्रोथ नाही तर डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे, ह्या दृष्टीने होतंय की नाही ह्याचं समाधान जर मला झालं, आजचा माझा रियाज छान झाला तरी एक समाधान मिळतं. तर तेच मला वाटतं अल्टिमेट हे शॉर्ट टर्म गोल्सपैकी एक मी सांगतो, हे डेली गोल्सपैकी. नक्की. मस्त. परदेशात वादन करताना हो, आपण भारताचं सुद्धा प्रतिनिधित्व करतोय ही एक भावना असते. म्हणजे भारतीय कलेला आपण परदेशातल्या भूमीवर घेऊन गेलोय, तिथे आपण सादरीकरण करतोय. आपलं सादरीकरण पाहून तिकडचे लोक आपल्या कलेविषयी ज्ञान करून घेणार आहेत, त्यांचं मत करून घेणार आहेत. तर ते दडपण किती असतं आणि काय त्यावेळी भावना असते? मी आत्तापर्यंत 3 वेळा परदेश दौरा माझा झाला आहे. 2 वेळा मी म्हणजे कतार आणि बहारीन, कतार दोहा आणि बहारीन अशा ठिकाणी संगतीसाठी गेलो होतो. पण एक दिवस एकच कार्यक्रम होते ते. त्यानंतर ICCR तर्फे सोनिया परचुरे ताई ज्या कथ्थकमध्ये गुरु आहेत, त्यांच्याबरोबर मी त्यांच्या टीमबरोबर अमेरिकेला, लॅटिन अमेरिका, साऊथ अमेरिकामध्ये टूर झाली माझी. तिथे आमचे 10 दिवस आम्ही तिथे होतो. 10 कार्यक्रम आमचे तिथे होते. ओके. तर तितक्या लोकांनी इतकं छान ॲप्रिशिएट केलं आपल्या विद्येला, कलेला, खरोखर मला आश्चर्य वाटलं. आणि आपलं संगीत इतक्या बुजुर्ग कलाकारांनी सगळ्या देशात पोचवलेलं आहे, काही नवीन करायला ठेवलं नाही आहे. तर जाऊन आम्हाला त्याची फक्त पुनरावृत्ती करायची आहे, परंपरा आणि नवता ह्याची सांगड घालायची आहे. हा एक भाव आणि जबाबदारी की नाही, मला संधी मिळाली आहे तिथे जाण्याची, तर माझा कार्यक्रम नीट होणं, फोकस पूर्ण ह्याच्यावरच नक्कीच होता. तर त्या कार्यक्रमांच्या नंतर सुद्धा मला खूप तिथल्या कलाकारांनी ॲप्रिशिएट केलं. मला मोठ्या मोठ्या लोकांकडे जायला मिळालं. मी एल सल्वाडोर, होंडुरास, ग्वातेमाला तिकडे गेलो, तर तिथल्या गव्हर्नरच्या घरी आम्हाला जायला म्हणजे खूप मानसुद्धा मिळाला. ह्या कलेमुळे हा मान मिळाला की मोठ्या लोकांच्या घरी जाऊन त्यांच्याबरोबर जेवणं, त्यांच्याबरोबर बोलणं, तर हे मला मिळालं. आम्हाला त्या कार्यक्रमासाठी डिप्लोमॅटिक पासपोर्ट म्हणजे ऑफिशियल गव्हर्नमेंटचा जो पासपोर्ट असतो, तर एक वेगळी ट्रीटमेंट असते. तर ती ह्या ICCRच्या प्रोग्राममुळे आम्हाला मिळाली की कुठेच म्हणजे असं खूप सगळं सुरळीत आमची पूर्ण ती टूर झाली होती. सुंदर. आपली पिढी किंवा आपल्या थोडीशी आधीची पिढी यांच्यावर पंडित किंवा उस्ताद झाकीर हुसेन यांचा खूप प्रभाव असतो. बरोबर. त्यांचं कार्य आपण प्रत्यक्ष स्टेजवर पाहिलं, ऐकलं, त्याच्यातून प्रचंड प्रेरणा घेतली. तर तुझ्यावर काय प्रभाव आहे किंवा तुझ्या पिढीवर तो प्रभाव कसा आहे? उस्ताद झाकीर हुसेन हे असं नाव आहे की तबल्याच्या जगामध्ये, विश्वामध्ये, की एकही तबलावादक असा सुटला नसेल, विद्यार्थी किंवा कलाकार, इवन तबल्याच्या व्यतिरिक्त सुद्धा कलाकारांमध्ये, सगळ्या फील्डमध्ये, की त्याच्यावर झाकीरजींचा असर नाही असं कोणी कलाकार नाही. याचं कारण असं आहे किंवा मला असं वाटतं की फक्त तबला नाही वाजवलं त्यांनी, ते अतिशय उत्तम नम्र व्यक्तिमत्व होतं. अगदी. त्यांच्या व्हिडिओजमध्ये सुद्धा तुम्ही सगळ्यांनी बघितलं की ते स्वतःला शेवटपर्यंत विद्यार्थीच म्हणत होते. तर इतका मोठा कलाकार असं म्हणतोय, आणि त्यांनी जे कार्य केलेले, म्हणजे नुसतं तबला तर इतक्या दर्जाला त्यांनी वाजवला, म्हणजे ते तिथे पोचणं शक्य नाही. म्हणजे ते एक मुळातच एक विद्यापीठ आहेत स्वतः. तर सगळ्या कलांचा म्हणजे तबला कलाच्या व्यतिरिक्त ज्या कला आहेत, साहित्य कला आहे, ललित कला आहेत, तर त्या सगळ्यांचा त्यांनी आदर केला. आणि त्यांच्या कार्यक्रमामध्ये वेगवेगळ्या कलाकारांना ते बोलवायचे. अब्बाजींच्या बरसीमध्ये असेल किंवा गुरुपौर्णिमामध्ये वेगवेगळ्या देशातून वेगवेगळ्या देशात स्वतः ते गेले. आपल्या कलेबरोबर इतर कलांशी कसं जुळवता येईल ह्याचा खूप त्यांनी विचार केला. तर
मला वाटतं की तबल्यामध्ये असं कोणी केलं नव्हतं. बरोबर. म्हणजे आब्बाजींनी आणि झाकीरजींनी हे केलं. त्यामुळे तबल्याचा रीच जो आहे हा परदेशापर्यंत बरोबर. खूप त्यांनी, हे महत्त्वाचं कार्य आहे त्यांचं. आणि त्यांच्या स्वतःच्या रचना इतक्या सुरेख आहेत. काही तर रचना उस्ताद लोकांनी अशा केल्या की ज्या प्रसिद्ध केल्या नाहीत, परंतु आम्हाला आमच्या गुरूंमुळे त्या ऐकायलाही मिळाल्या, ज्या कोणालाही माहिती नाहीत. ह्या आमच्याकडे सुद्धा आहेत अशा बऱ्याच रचना. बरोबर. तर खूप असं म्हणजे सर्वांगीण व्यक्तिमत्व असं ते कलाकार होते आणि अतिशय देवासारखं व्यक्तिमत्व होतं. मला खूप त्यांचा सहवास, त्यांच्या घरी पण मला जायला मिळालं, माझ्या गुरूंमुळे. आणि सगळ्या कार्यक्रमात भेटायला मिळालं. त्यांनी खूप माझ्यावर प्रेम केलं. ते मला प्रत्येक वेळी भेटले की वेगवेगळ्या नावाने हाक मारायचे. अशा बऱ्याच त्यांच्याही खूप आठवणी आहेत. त्याच्यावर एक वेगळा वेळ आपण गप्पा मारू शकतो. नक्कीच नक्कीच नक्कीच. त्या ज्या अनवट हे आहेत, बोल आहेत किंवा अनवट कायदे रेले आहेत, त्यातलं काही मला नक्की ऐकायला आवडेल. पण त्याआधी मी एक महत्त्वाचा प्रश्न, शेवटचा प्रश्न आहे आपला या कार्यक्रमाचा. आजच्या विद्यार्थ्यांनाही तू घडवतोयस आता, तुझ्याकडून पुढे विद्यार्थीही घडतायत. तर विद्यार्थ्यांना तू काय सांगशील? त्यांनी काय चुका टाळाव्यात असा तू एक मंत्र त्यांना देशील? नक्कीच नक्कीच. मी 2-3 गोष्टी मुलांना, सगळ्या कला करणाऱ्या किंवा वेगवेगळ्या फील्डमधले शिकत असणाऱ्या मुलांना सांगू शकतो की गुरु शिष्य परंपरा ही जी आहे संगीतातली, तर तसं तुम्ही आपल्या गुरूंवर श्रद्धा ठेवा. गुरूंनी सांगितलेलं ऐका. हे अतिशय महत्त्वाचं आहे. कारण आपण जाऊन जिथे एका पॉईंटला स्टक होतो, तिथे तुम्हाला मार्ग दाखवतात ते गुरुच आहेत. आणि आपल्या पॅरेंट्सवर, आपल्या पालकांवर त्यांचं नीट ऐका. ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. आणि जसं मी आज शाळेमध्ये आलेलो आहे, त्यामुळे आमच्या शाळेचा बिल्ला मला फार आठवतं लहान असताना. त्याच्यावर ज्ञान आरोग्यशील असं इथे बघू शकता, हा बिल्ला आहे. माझा अतिशय आवडीचं असं माझ्याकडे अजून आहे. तर हे जे ज्ञान आपलं म्हणजे आयुष्यातलं ध्येय, ज्ञान आरोग्य आणि शील हे मिळवण्यासाठी आणि ह्याच्याशीच आपलं नातं राहिलं पाहिजे, ह्याच्याकडे तुम्ही फोकस ठेवा असं मी नक्की सजेस्ट करेन. आणि संगीताच्या दृष्टीने जर थोडंसं माझा एक्सपिरियन्स शेअर करायचा असेल तर नक्की सांगू शकतो की तुम्ही मैफिली खूप ऐका मोठ्या मोठ्या लोकांच्या. बरोबर. किंवा कोणत्या ज्या तुम्हाला मैफिली ऐकता येतील. कारण थोडं आजकाल ते लॅकिंग होतं आजकालच्या जगामध्ये. आम्ही खूप मैफिली ऐकल्या. आम्हाला गुरूंनी सांगितलं की तुम्ही जिथे जाईल तिथे रात्री मैफिली असायच्या. डोंबिवलीमध्ये शिवानंद प्रतिष्ठानच्या मैफिली मी रात्री 10 वाजता सुरू व्हायच्या मैफिली ऐकायला जायचो, पहाटे घरी यायचो. तर हे ऐकण्यातच खूप शिकायला मिळतं ऐकण्यामुळे. तर नक्की ऐकलं पाहिजे आणि रियाज केला पाहिजे. बरोबर. आपण मगाशी म्हटलं तसं एखादं काहीतरी वेगळं सादरीकरण. नक्कीच. वा. क्या बात. वा. वा. स्वप्नील, अप्रतिम. तुझ्या व्यक्तिमत्वामध्ये तबला अक्षरशः भिनलेला आहे. तो तुझ्या गुरूंनी तुझा हे जे ज्ञान दिलं ते तू आज सादर करतोयस लोकांसमोर.
त्या तबल्याच्या ज्ञानाबरोबरच तुझ्यामध्ये एक अत्यंत शालीनता लीनता आहे, ती ह्या सगळ्या दिग्गजांसोबत काम केल्यामुळे तुझ्यात आलेली आहे. गुरूंनी सुरुवात करताना म्हणजे सुरुवातीचे शिक्षण घेतानाच तुझ्यामध्ये अध्यात्माची त्याला सांगड लाभली. घरातून पण ते आलं आणि नंतर गुरूंकडूनही ते आलं. तर ते सगळं तुझ्या वादनात दिसतं आणि त्याचा आम्हाला खरोखर अभिमान वाटतो, या शाळेला अभिमान वाटतो. तुझ्याकडून असंच हे कार्य अजून खूप मोठ्या प्रमाणात घडत राहो, तुला उत्तम यश मिळो आणि त्याचबरोबर तुझ्या हातातून किंवा तुझ्या मार्गदर्शनामुळे अनेक उत्तम विद्यार्थी पुढे घडोत आणि ही संगीत सेवा अशीच पुढे सुरू राहो, या आमच्या सगळ्यांकडून मनापासून शुभेच्छा. तू इथे आलास, धन्यवाद. आम्हाला वेळ दिलास, शाळेला वेळ दिलास आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलंस, इतकं सुंदर सादरीकरण केलंस, त्याबद्दल मनापासून थँक्यू व्हेरी मच. आणि असंच तुला यश मिळो, तुला शुभेच्छा. खूप खूप धन्यवाद. मला अतिशय, मी पुन्हा मनापासून आभार मानतो माझ्या शाळेचे. आमच्या मॅथ्यूबाई आहेत, त्यांना खूप नमस्कार करतो आणि त्यांना खूप धन्यवाद देतो. आमच्या शाळेने इतक्या गोष्टी आम्हाला दिल्या आहेत, त्यासाठी हा पॉडकास्ट अजून बरंच मला बोलायची इच्छा होते, पण मला आठवते ते अमृतपुत्र जो कार्यक्रम होतो, इतके मोठे मोठे कलाकार तिथे यायचे, जसे डॉक्टर विद्याधरोक असतील. तर आमच्यासाठी हा आमच्या गुरूंनी विचार केला, आमच्या शिक्षकांनी विचार केला की ह्या मुलांसाठी मोठे मोठे लोक बोलवूया की त्यांचं मार्गदर्शन मिळेल. तर सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टीने शाळेने हे आमच्यासाठी जी मेहनत घेतली आहे त्याला न्याय देण्याचा फक्त आमचा हा प्रयत्न असेल ह्याच्या पुढे. तर हीच भावना आहे. हे खरोखर मोठे संस्कार आहेत, हे शाळेने केलेले संस्कार आहेत आणि त्या संस्कारांमधून शाळेने अनेक रत्न घडवली. टिळकनगर शाळेने ही रत्न घडवलेली आहेत. त्यांच्याशी आपला संवाद असा सुरू राहणार आहे. स्वप्नील, आज तू इथे आलास त्याबद्दल खरोखर मनापासून धन्यवाद. तू एक महत्त्वाचा उल्लेख केलास आपल्या शाळेच्या बिल्ल्याचा. ज्ञान, आरोग्य आणि शील हे त्या बिल्ल्यावर अधोरेखित केलेलं आहे आणि त्याच निमित्ताने शाळेकडून तुला एक अप्रतिम भेट आणि ती सुद्धा आहे, हा एक बिल्ला आहे. आणि तो तुझ्या सोबत नेहमी राहील यासाठी ही सुंदर भेट आहे. त्याचा तू स्वीकार कर. खूप खूप धन्यवाद. तर शाळेने घडवलेल्या अशाच उत्तम रत्नांसोबत, माजी विद्यार्थ्यांसोबत आपला हा संवाद असाच नेहमी सुरू राहणार आहे. त्यासाठी टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळ यांनी सुरू केलेल्या या माझी शाळा माझा जिव्हाळा या पॉडकास्टमध्ये तुम्ही हा संवाद ऐकू शकाल. असाच हा संवाद ऐकत राहा. त्यासाठी शाळेच्या या पॉडकास्टला, या पेजला, यूट्यूब पेजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबही करा. आणि त्याचबरोबर त्याची लिंक अनेकांना पाठवली तरी चालेल. उत्तम मार्गदर्शन तुम्हाला नक्की याच्यातून मिळत राहील. थँक्यू व्हेरी मच. पुन्हा भेटू.